फवारणी करताना त्याचा रिझल्ट 100% आपल्या पिकांवर व्हावा यासाठी आपल्याला गरज असते एका उत्तम क्वालिटीच्या दर्जेदार अशा चांगल्या कंपनीच्या फवारणी पंपाची। एका चार्ज मध्ये तब्बल आपण 30% या पंपाच्या फवारू शकतो। तर इथे अशा रबर दिलेले आहे, यामुळे काय होते आपल्या खांद्याला कोणतीही इजा होत नाही। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कास्तकार या युट्यूब चॅनलवर, तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजवर। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी आपण फवारणी करत असतो, पण ती फवारणी करताना त्याचा रिझल्ट 100% आपल्या पिकांवर व्हावा यासाठी आपल्याला गरज असते एका उत्तम क्वालिटीच्या दर्जेदार अशा चांगल्या कंपनीच्या फवारणी पंपाची। म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पॅटकॉर्प कंपनीचा डबल बुल बॅटरी स्पेअर पंप याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, पॅटकॉर्प डबल बुल या पंपाची खासियत सांगायची झाल्यास एका चार्ज मध्ये तब्बल आपण 30% या पंपाच्या फवारू शकतो। मित्रांनो, या पंपाची जी टाकी आहे ना 18 लिटरची आहे आणि ह्या टाकीची जी क्वालिटी आहे ती अतिशय दर्जेदार आणि चांगली आहे। याची जी बिल्ड क्वालिटी आहे ना ही अतिशय उत्तम प्रकारची आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या पंपाची माहिती सांगायची झाल्यास मेन गोष्ट म्हणजे बॅटरी आणि या पंपची मोटर। आता जर तुम्हाला याची बॅटरी सांगायची झाल्यास तर याची बॅटरी जी आहे ही आहे 12-14 ची आणि मोटर जर सांगायचं झाल्यास मोटर आहे 10 ते 12 LPM कॉपरची मोटर आहे। पॅटकॉर्पच्या या डबल बुल स्प्रेअरवर महाडीबीटीची सबसिडी सुद्धा मिळते आणि हे FMTT कडून मान्यता प्राप्त आहे। या पंपाची तुम्हाला एक मी अशी खासियत सांगतो जी की खूप चांगली आहे, कारण तुम्हाला जो हा बेल्ट दिसून राहिला आहे ना, हा बेल्ट जो आपल्या 4 व्हीलर गाड्या असतात ना त्यामध्ये सीट बेल्टला जे बेल्ट असतात त्याला जे मटेरियल असतं ते सेम मटेरियल या बेल्ट मध्ये वापरलं गेलेलं आहे। त्यामुळे याची जी बिल्ड क्वालिटी आहे ही अतिशय चांगली आहे। तसेच बाकी पंपांचं काय होते, आपण खांद्यावर पंप घेतो ते खांद्याला बेल्ट कसतो व त्यामुळे खांद्याला दुखतो, पण या बेल्टच्या तुम्ही जवळ बघसाल तर इथे अशा रबर दिलेले आहे। यामुळे काय होते आपल्या खांद्याला कोणतीही इजा होत नाही व आपले खांदे दुखत नाही, आपण सहजरित्या फवारणी करू शकतो। खरंच शेतकरी मित्रांनो, पॅटकॉर्पनी अतिशय जबरदस्त मटेरियल या बेल्ट मध्ये वापरलेलं आहे। इतर तुम्ही कोणते फवारणी पंप बघा आणि त्याचे बेल्ट बघा, असं मटेरियल जे मटेरियल ह्या बेल्ट मध्ये आहे तसं कोणत्याही पंपाच्या बेल्ट मध्ये नाही। अतिशय खतरनाक असं मटेरियल या पंपामध्ये वापरलेलं गेलं। शेतकरी मित्रांनो, इतर पंपामध्ये जर आपल्याला बॅटरी काढायचं काम पडलं तर खालच्या बाजूचे पूर्ण स्क्रू खोलावे लागते तेव्हा कुठे बॅटरी निघते, पण डबल बुल या पंपामध्ये बिलकुल इझिली हे पुश केलं कव्हर निघतं आणि इथं बॅटरी आहे जे तुम्ही इझिली काढू शकता आणि इझिली तुम्ही इथं ते लावू शकता। आता सर्वात महत्वाचं म्हणजे पॅटकॉर्पनी आपल्याला 3 गन दिलेल्या आहे ज्या की अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे। पहिली म्हणजे ही आहे 3 वे लॉस गन। यामध्ये तुम्ही बघू शकता 1, 2, 3 असे 3 नोजल दिलेले आहे, जे की आपल्याला जर फळबागा असेल किंवा 2 जे सारण्या असतात भाजीपाला किंवा कांद्याची असेल ती जर आपल्याला फवारणी करायची असेल तर आपण या पंपाचा म्हणजे या नोजलचा आपण वापर करू शकतो। आणि दुसरी गन म्हणजे ही इटालियन गन किंवा आपल्याकडे याला इंस्टाग्राम गन असे सुद्धा म्हणतात। पेट्रोल पंपला जी गन असते ही त्याच प्रकारची असते। याने काय होते, आपला जो फवारा आहे तो असा लांब जातो आणि अतिशय सूक्ष्म असे तुषार होतात। उंचावर फवारणी करायची असेल किंवा एखादा आंब्याचं झाड असेल, छोटं असेल मोठं असेल, त्याला जर फवारणी करायची असेल तर या गनचा आपण वापर करू शकतो। आणि तिसरी जी गन आहे मित्रांनो ही आहे आपली रेग्युलर गन। पण मित्रांनो, इतर पंपासोबत जी गन येते ती या प्रकारची नसते। हिची जी बिल्ड क्वालिटी आहे ही अतिशय दर्जेदार आहे आणि तसेच याला इथे 6 छिद्र आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। आणि याचा जो नोजल आहे हा जर आपण थोडा लूज केला म्हणजे थोडा आपण ढिला केला, आपला जो फवारा आहे तो असा लांब जातो आणि आपण जर याला टाईट केलं तर फवारा असा आपला कमी होतो आणि खूप सारे असे तुषार तयार होतात आणि अतिशय चांगली असा फवारा निर्माण होतो। शेतकरी मित्रांनो, आपण गाडी चालवतो, गाडी चालवण्यासाठी आपल्याला पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे हा एक बॅटरी पंप आहे आणि याला चालण्यासाठी पण बॅटरीमध्ये चार्जिंग असायला हवी आणि ते चार्ज करण्यासाठी अतिशय जबरदस्त अशा क्वालिटीचं याला चार्जर दिलं आहे। 2 अँपिअरचं चार्जर आहे, त्याचसोबत याला जो केबल आहे हा आहे 2 मीटरचा। अतिशय हेवी असं चांगल्या प्रकारचं दर्जेदार चार्जर आहे जे की कमी वेळामध्ये लवकर चार्ज होते आणि याची बॅटरी जी आहे ती जास्त वेळापर्यंत टिकवून ठेवते। या प्लास्टिक मध्ये काही ॲक्सेसरीज दिल्या आहे, जसे की इथे 2-3 नोजल आहे। जर आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची असेल किंवा खालची फवारणी करायची असेल तर आपण या नोजलचा वापर करू शकतो। आणि मेन म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहे याला आपण स्प्रे जर आपल्याला कमी जास्त करायचं असेल तर याला आपण असं पुश केलं थोडं
थोडा स्प्रे कमी येतो, पूर्ण पुष्कळ ठेवलं स्प्रे अतिशय जास्त येतो. आणि जर आपल्याला स्प्रे कंटिन्यू चालू ठेवायचा असेल, इथे एक बटन दिलेली आहे. हे बटन जी आहे याला अशी वरता आपण पुश केली तर हे ऑटोमॅटिक असं लॉक होतं. बटनला पुरा आपण जर असं खाली केलं तर पुन्हा ऑटोमॅटिक हे बंद होऊन जातं. अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारचं आणि उत्तम क्वालिटीचं हे असं हँड नोझल आहे. तसेच याचा जो होस पाईप आहे हा अतिशय चांगल्या आणि दर्जेदार अशा क्वालिटीचा आहे. तुम्ही इतर पाईप बघितले असेल तर कोणकोणते पाईप लवकर तुटतात किंवा ते चिरून जातात किंवा ते लवकरच त्याचे जे समोरचे हे डाच असतात ते पण निघून जातात. पण हा जो पाईप आहे होस पाईप याची क्वालिटी एवढी चांगली आहे की खूपच जबरदस्त बा. शेतकरी मित्रांनो, डबल बुल सोबत आपल्याला हा एक LED बल्ब दिला आहे. आणि हा का बरं दिला असेल तर सायंकाळच्या वेळी जर आपल्याला फवारणी करायची असेल तर हे जे पिन आहे या साईडला इथं आपण अशी पिन लावायची. बघा तुम्हाला मी लावून दाखवतो. हे इथं लावल्यानंतर इथे एक ऑन ऑफ ची बटन आहे. ही बटन जर आपण ऑन केली हा लाईट ऑन होतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रकाश पडतो. आपण सायंकाळच्या वेळेला फवारणी करायची असेल तर हा लाईट चालू करून फवारणी करू शकतो. बटन बंद केली लाईट बंद होतो. तसेच याचा जो केबल आहे हा अतिशय चांगला आहे, याची क्वालिटी पण चांगली आहे आणि हा खूप लांब आहे. आपण शेतकरी आहोत आणि आपण जर शेतामध्ये जागली राहत असेल किंवा कोणी शेतामध्ये जर राहत असेल आणि सायंकाळच्या वेळी जर लाईट गेली तर आपण याचा लाईट मधून पण अतिशय चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. तसेच मित्रांनो, औषध मोजण्यासाठी आपल्याला इथे एक माप दिलेलं आहे जे आपण 5 ml पासून तर 100 ml पर्यंत यामध्ये आपण औषध मोजू शकतो. मित्रांनो, कधी कधी काय होते, आपण औषध आणतो, औषधासोबत आपल्याला माप मिळते पण कोणत्या औषधासोबत आपल्याला माप मिळत नाही. तशा वेळेस आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आपल्या या साईडच्या खाण्यामध्ये हे माप असते, माप काढायचं आणि जेवढं आपल्याला औषध टाकायचं आहे तेवढं आपण यांना सहजरित्या मोजू शकतो. परत आपण हे माप इथं ससं ठेवू शकतो. कसे म्हणजे आपण याला स्पेशल खाना आहे ठेवासाठी, कुठेही दवडणार नाही, काही नाही. हे झाकण खोलल्यानंतर इथे आपल्याला एक जाडी बघायला मिळते. ही जी जाडी ही जी क्वालिटी आहे मित्रांनो ही अतिशय खूप चांगल्या प्रकारची आहे. इथे तुम्ही म्हणजे पाणी टाकलं तर जो आपला कचरा आहे तो पूर्ण वरतीच राहतो आणि फक्त आपलं जे पाणी आहे ते आतमध्ये जातं. जाडीची जी क्वालिटी आहे ही अतिशय दाट प्रकारची आहे, त्यामुळे आतमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा जात नाही आणि पंपाची आपली मोटर पण खराब होत नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना फवारणी करू पाठीचा त्रास व्हायला लागलेला आहे. या पंपाला एक असं जुगाड दिलेला आहे ज्याने आपल्या पाठीचा त्रास कमी होतो. शक्यतो आपल्या पाठीचा त्रास याने होणारच नाही. मित्रांनो, हे आहे बॅक पेन कव्हर. इथे आपण याला इथे असं सहजपणे अटॅच करू शकतो आणि हे लावल्याने जेव्हा आपण पंप पाठीवर घेतो याने काय होते, आपल्या पाठीचा त्रास होत नाही. त्याच प्रकारे इथे पण एक बॅक पेन साठी आपल्याला बॅक पेन व्हावं नाही म्हणजे आपली पाठ दुखाव नाही म्हणून एक चांगली स्ट्रीप दिलेली आहे. यामुळे सुद्धा पण आपल्या पाठीचा त्रास कमी होत असतो. खरंच शेतकरी मित्रांनो, पॅट कॉर्पनी जो हा डबल बुल पंप तयार केला आहे याची जी क्वालिटी आहे ना मित्रांनो, याच्या ज्या प्रत्येक वस्तू आहे ना त्या प्रत्येक वस्तूची क्वालिटी आहे ती अतिशय दर्जेदार आणि अतिशय उत्तम अशा क्वालिटीची आहे. भारतामध्ये जर हा पंप कोणी घेत असेल किंवा घेतला असेल तर मला तरी असं वाटते त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आवडला असेल, कारण याचा जो फीडबॅक आहे तो अतिशय खूप चांगल्या प्रकारे येतो. तुमच्याकडे जर असा पंप नसेल तर तुम्ही हा पंप एकदा घेऊन बघा, वापरून बघा आणि मग मला सांगा की तुम्ही याची क्वालिटी कशी आहे. तर शेतकरी मित्रांनो, पॅट कॉर्पच्या डबल बुल या पंपाविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. माहिती कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर मला तुम्ही माझ्या रॉयल कास्तकार या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या इन्स्टा पेज रॉयल कास्तकार याला फॉलो नक्की करा. धन्यवाद.